आजच्या घटनेची सुरुवात होते नागपूर जिल्ह्यातून. नागपूरमध्ये कामठी परिसराच्या आसपास राहणारा 55 वर्षांचा सोपानराव वाघमारे. या सोपानरावचे समाजात खूप चांगले नाव होते. घरात त्याची बायको, त्याचा मुलगा सुजित आणि सून दीपाली असे हे 4 जण त्या घरात राहत होते. त्याची स्वतःची 4 एकर जमीन होती. सोपानराव नियमितपणे आपल्या शेतातील कामांकडे लक्ष देत असायचा आणि गडी वगैरे ठेवून मजूर लावून आपल्या शेतातील कामे करून घेत असायचा. आणि इतके वय झाले तरी तो अजून रगट होता. तो स्वतः शेतात काम करायचा आणि सगळीकडे लक्ष ठेवायचा. मात्र या दीपालीच्या पतीचं म्हणजेच सुजितचं 2 वर्षापूर्वी दुःखद निधन झालं होतं आणि तिने यानंतर दुसरं लग्न देखील केलं नाही. दीपालीनं विचार केला की आपण याच घरामध्ये राहायचं, कारण नवऱ्यापासून झालेला एक मुलगा देखील होता. हा फक्त 4 वर्षाचा होता. आता ही विचार करते की आपल्या सासऱ्यांची जी 4 एकर जमीन आहे, सासरे वारल्यानंतर ती सर्व जमीन आपल्यालाच मिळेल. हाच विचार करून ती या घरामध्ये राहत होती आणि घरातील छोटी मोठी कामे करत असायची. असेच दिवस जात होते. नवरा गेल्यानंतर ही दीपाली पूर्ण एकटी पडली होती. दिवस तर कसाबसा कामात निघून जायचा, पण रात्र सरता सरत नसायची. आता झोप येत नसल्यामुळे ती रात्री मोबाईलवर रील्स बघायची आणि थोड्या वेळानं काही गरम व्हिडिओ बघून स्वतःला व्यस्त ठेवायची. सुरुवातीचे काही दिवस तिनं बोटानं काम चालून घेतले, पण कालांतरानं तिच्या लक्षात आले की आपल्याला काही मोठ्या गोष्टींची गरज लागणार आहे. आणि अशा प्रकारे तिनं आठवडी बाजारातून काकडी आणि दुधी आणायला सुरुवात केली. सासू आणि सासऱ्याच्या धाकामुळे तिच्याकडे बाकीची काहीच सोय नव्हती. त्यामुळे भाज्यांवरच तिला काम चालवावे लागत होते. पण एखाद्या पुरुषाचा सहवास, त्याचा घामाचा गंध आणि त्याची रगडून घेण्याची क्षमता, या सर्व गोष्टी ती काकडी पूर्ण करू शकत नव्हती. पण सध्या तरी तिचाच आधार होता. इकडे तरुण वयात आपला मुलगा गेल्यामुळे दीपालीची सासू ही पूर्ण खचून गेली होती आणि त्यामुळेच ती आता सतत आजारी पडू लागली होती. तिचे अन्न पाणी हे कमी झाल्यामुळे ती अंथरुणाला खिळली होती. सोपानराव पण मुलाच्या जाण्यानं खूप दुःखी होता. पण शेतातली कामं करून तो स्वतःला व्यस्त ठेवत होता, जेणेकरून सारखी आठवण येणार नाही. त्यामुळे कधी-कधी पूर्ण दिवसभर तो शेतात असायचा आणि संध्याकाळी घरी यायचा. आता घरात जास्त कोणी नसल्यामुळे दीपालीला भरपूर रिकामा वेळ मिळत होता. या सोपानरावचे घर सोडून 3-4 घर लांब एक तुषार माजिरे नावाचा एक 25 वर्षाचा मुलगा राहत होता. हा एक गरीब घरातला धरधाकट मुलगा होता. त्याला वडील नव्हते. तो आणि त्याची आई हे दोघेच घरात राहत असायचे. तुषार हा मिळेल ते काम करायचा आणि घरात आईला मदत करायचा. गरीब परिस्थिती असून पण त्याला व्यायामाची आवड होती. त्यामुळे मिळेल ते खाऊन त्यानं त्याचे शरीर हे कडक बनवले होते. हा तुषार काही ना काही कामासाठी सोपानरावच्या घरी पण येत जात असायचा. असंच एक दिवसाची गोष्ट असते. सकाळचे 10 वाजलेले असतात. सोपानराव आपल्या शेतामध्ये गेलेला होता. दीपाली घरामध्ये एकटीच असते आणि तितक्यात तुषार दरवाजा वाजवतो. त्याचे सोपानरावकडे काही काम होते, त्यासाठी तो घरी आलेला होता. घरात बाकीचे कोणी नसल्यानं दीपाली दार उघडते. तो बोलतो, "सोपानराव आहेत का दीपाली?" त्याला म्हणते, "आत ये आणि पाणी तर घे." पाणी पिताना तुषार सांगत होता की त्याला सोपानराव यांच्याकडून 2,000 रुपये हवे होते. थोडी अडचण होती. आता ही दीपाली बोलता बोलता त्याच्या अंगाकडे बघत होती. तो एक तरुण आणि दणकट मुलगा होता. त्याच्या मांड्या पाहूनच ही दीपाली आतून ओली होत होती. पण चेहऱ्यावर कसलेही भाव न आणता ती त्याला म्हणते, "एवढंच ना, हे घे 2,000 रुपये."
आणि हां, परत द्यायची काही घाई नाहीये. तुला जमेल तसे दे. पैसे घेऊन हा तुषार तिला धन्यवाद करतो आणि तिथून निघून जातो. अशा प्रकारे काही दिवस जातात. तर एक दिवस सकाळचे 9 वाजलेले असतात. सोपानराव घरामध्ये बसलेला असतो. आता हा सोपानराव दीपालीला बोलतो, की मला माझ्या मित्राच्या मुलाच्या लग्नाला जायचं आहे आणि मी आज रात्री घरी येणार नाही. मी उद्या संध्याकाळी 5 वाजताच घरी येईन. तू व्यवस्थित काळजी घे आणि घरामध्ये राहा. असं सांगून सोपानराव लग्नासाठी निघून जातो. आता आपला सासरा हा आज घरात नाही आणि सासू पण झोपूनच आहे. त्यामुळे आजसारखी संधी आपल्याला परत मिळणार नाही. हाच विचार करून ती घरातून बाहेर पडते आणि तुषारच्या घराकडे निघते. थोड्या वेळानं तुषारच्या घरात पोचल्यावर ती बघते की त्याची आई घरात होती. दीपाली तिला म्हणते की तुषार कुठे आहे? त्यावर त्याची आई म्हणते की तो काही कामासाठी बाहेर गेला आहे. 4 वाजेपर्यंत येईल. दीपाली तिला सांगते की तो आल्यावर त्याला घरी पाठवून द्या. काही काम आहे. संध्याकाळी 4 वाजता हा तुषार देखील आपल्या घरी येतो आणि घरी आल्यानंतर त्याची आई बोलते की तुषार, काकीचे तुझ्याकडे महत्वाचे काम आहे. तिनं तुला बोलावले आहे. तुषारला वाटले की त्या दिवशीचे पैसे परत मागण्यासाठी तर बोलावले नसेल ना. आणि अशा प्रकारे हा तुषार सरळ या दीपालीच्या घरी जाऊन पोचतो. ती तुषारला बोलते की मला तुझ्यासोबत महत्वाचं बोलायचे आहे. तू घराच्या आतमध्ये ये. ती त्याला बोलते, तुझ्या आईची तब्येत नेहमी खराब असते आणि तिला नेहमी गोळ्या औषध आणायची असतात. तुला नेहमी पैशांची तंगी असते. मी तुझी सर्व पैशांची तंगी दूर करू शकते. मात्र त्याबद्दल तुला माझे काहीतरी काम करावे लागेल. आणि हे बोलता बोलता ती त्याचा मांडीवर हात ठेवते. आता बाईचा हात मांडीवरून फिरल्यावर या तुषारचा तिथेच कडक व्हायला सुरुवात होते. आणि ही दीपाली त्याला तिथेच मागे सारून किस करायला सुरुवात करते. तुषारला आता समजले होते की नक्की काय चालले आहे. त्यामुळे तो पण तिला चावायला सुरू करतो. ही दीपाली त्याची पॅन्टची चेन खोलून त्याचे हत्यार बाहेर काढते. इतक्या महिन्यानंतर दांडा पाहिल्यामुळे तिला राहवत नाही आणि तिथेच ती त्याला जीभ लावायला सुरुवात करते. पूर्ण 10 मिनिट तोंड फिरवल्यानंतर तिला लक्षात येते की घरात सासू पण आहे. त्यामुळे आत्ता काही केले तर आवाज होऊन बोभाटा होऊ शकतो. त्यामुळे ती बाजूला होते आणि कपड्यानं तोंड पुसताना त्याला म्हणते, आता तू घरी जा आणि रात्री जेवण झाल्यावर मी तुला मेसेज करेल तेव्हा परत ये. आणि अशा प्रकारे हा तुषार तिथून स्वतःच्या घरी निघून जातो. रात्री 10 वाजता तुषारची आई तिच्या गोळ्या आणि औषध घेऊन झोपून जाते. आणि इकडे दीपालीची सासू पण जेवण करून टीव्हीवर मालिका बघत बसलेली. 11 वाजता तिला पण झोप येऊ लागते. त्यामुळे ती दीपालीला आवराआवर करायला सांगून झोपायला निघून जाते. आजूबाजूला कोणाला काही दिसू नये म्हणून ही दीपाली घाई करत नव्हती. तिनं तुषारला मेसेज केला की 12:30 वाजता बाहेर ये आणि कडी वाजवू नको. मी दार थोडं उघडं ठेवेल. आणि ठरल्याप्रमाणे हा तुषार रात्रीचा दबक्या पावलांनी त्या घरात शिरतो. जसा तो दीपालीच्या खोलीत शिरतो तसं ती पटकन कडी लावून घेते. आणि आता रात्रभर त्यांना अडवायला कोणीच येणार नव्हते. दीपलीनं त्याला जवळ ओढले आणि दोघांनी किस करायला सुरुवात केली. तुषारनं तिला एका हातानं दाबायला चालू केली. आता तिनं तिचे दोन्ही बॉल मोकळे केले आणि तुषारनं अमूल दूध प्यायला सुरुवात केली. नवरा गेल्यानंतर इतके महिने तिनं कसे काढले होते हे तिचे तिलाच माहीत होते. त्यामुळे आता एका पुरुषाचा गंध हा तिला अजूनच गरम करत होता.
1.5 तास एकमेकाला चोळल्यानंतर सगळे कपडे निघाले होते आणि आता चालू होणार होता मुख्य कार्यक्रम. तुषारने त्याचा कडक झालेला ऊस हा तिच्या मशीनमध्ये जाऊ दिला आणि तिला समोरूनच धक्के द्यायला सुरुवात केली. सुमारे अर्धा तासानंतर त्यानं पाणी पिण्यासाठी ब्रेक घेतला आणि त्यानंतर येऊन परत राहिलेले काम चालू केले. 1.5 तास या तुषारनं दीपालीचं सगळे नट ढिल्ले करून टाकले आणि शेवटी पाणी सोडून मोकळा झाला. इतक्या महिन्यांची कसर निघाल्यामुळे ही दीपाली खूपच समाधानी झालेली. तिनं तुषारला गालावर एक किस दिला आणि त्याच्या हातात 5,000 ठेवले. रात्रीच्या अंधारात 3:30 वाजता हा तुषार घरातून बाहेर पडतो आणि त्याच्या घरी येऊन झोपतो. आता येथून पुढे ही दीपाली जेव्हा जेव्हा वेळ मिळत असायचा तेव्हा तुषारसोबत कार्यक्रम करत असायची आणि तिचे जे सासरे होते सोपानराव यांना याबाबत कसलीही माहिती नव्हती. अशाच प्रकारे दिवस जात होते. एक दिवस सोपानराव सकाळी सकाळीच शेतात काही कामासाठी निघून जातो आणि घरी सांगतो की मला यायला कदाचित उशीर होईल. दीपाली विचार करते, बरं झालं, आता आज दुपारीच जरा मजा घेता येईल. सासरा शेतात गेल्यावर ती तुषारला कॉल करून बोलवून घेते आणि हा तुषार पण रिकामाच असल्यामुळे तो साधारण अर्धा तासात घरी येतो. आता इकडे दुपारी सोपानरावचं जे काम होते त्यासाठी 4 मजूर लागणार होते. पण नेमके ते दुसरीकडे कामात असल्यामुळे सोपानराव ठरवतो की हे काम आपण पुढच्या आठवड्यात करून घेऊ आणि अशा प्रकारे हा 2 तासातच घरी जायला निघतो. सोपानराव घरी पोचल्यावर त्याला बाहेरूनच काही आवाज येत होता. तो दाराची कडी वाजवतो आणि दार उघडल्यावर त्याला समोर दिसते की हा तुषार हाफ चड्डीवर समोर सोफ्यावर बसलेला. हे सर्व बघून सोपानरावला भयंकर राग येतो. तो आत जाऊन त्याचा गळा पकडतो आणि बोलतो, आजपासून माझ्या घराजवळ भटकायचं देखील नाही. इथं जर दिसला तर तुला मी जागीच संपवून टाकेन. तुषार घाबरतो आणि त्या ठिकाणावरून निघून जातो. त्यानंतर तो दीपालीकडे वळतो. तुझी आणि या तुषारची चर्चा संपूर्ण गावभर सुरू आहे आणि मी ही चर्चा स्वतः माझ्या कानांनी ऐकली आहे. मात्र मी लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नव्हता. मात्र आज मला कळून चुकलं की लोक चुकीचं बोलत नव्हते. तुला लाज वाटली पाहिजे. तुझ्या पतीचा मृत्यू झाला आहे आणि तू माझं नाव अशा प्रकारे घरामध्ये खराब करत आहेस. आता हे सर्व ऐकून दीपाली रडू लागते. ती बोलते की मला माफ करा. मी येथून पुढे अशा गोष्टी करणार नाही. माझा पाय हा पुन्हा घसरणार नाही. आणि अशा प्रकारे ती तिथून रडत निघून जाते. मात्र मनातून तिला कसलाही पश्चाताप झाला नव्हता. तिला वाटत होते की कुठून हा थेरडा आला आणि माझा सगळा डाव उधळून टाकला. ही चालू झालेली भट्टी आता अशीच विझणार नाही. त्यासाठी मला दुसरीकडे कुठेतरी आकडा टाकावा लागेल. जर जमिनीचा विषय नसता तर कधीच ह्यांना सोडून मी दुसरीकडे लग्न केलं असतं. या सगळ्या प्रकारानंतर तब्बल 3 महिने उलटून जातात. सोपानरावला वाटते की आपली सून ही सुधारली असेल, कारण त्या दिवशी नंतर परत असे काही कानावर पडलेले नव्हते. आणि दीपानीबद्दल बोलायचं झालं तर ती अशानं शांत होणारी नव्हती, कारण तिनं आता उसाची चव चाखली होती. पण आता सध्या परत ती दुधी आणि काकडीवर आली होती. एके दिवशी सकाळी ही घरात तांदूळ निवडत बसलेली आणि सोपानराव हा सुपारी खात बसलेला. तेवढ्यात सुरेश नावाचा एक 35 वर्षाचा माणूस तिथे येतो आणि सोपानरावला म्हणतो, मालक, तुम्हाला शेतात मजुराची गरज असेल तर सांगा, मला कामाची गरज आहे. सोपानरावला गरज होतीच, त्यामुळे तो त्याला बोलतो, तू पुढच्या आठवड्यापासून शेतात ये. सुरेश त्या ठिकाणी कामाला लागतो
आणि शेतात मजुरी करून बाकीची पण मदत करू लागतो. थोड्या दिवसांनी या सुरेशनं सोपानरावचा भरपूर असा विश्वास मिळवला होता. त्यामुळे काही वस्तूनं करायची असेल तर तो त्याला सांगत असे. घरी पण येणं जाणं होत असल्यामुळे दीपालीचं लक्ष पण या सुरेशवर गेले होते. तरुण मुलाचा ऊस घेतल्यानंतर आता तिला या निबार आणि जाड अशा ऊसाची इच्छा तयार होत होती. पण मागच्या वेळी झालेलं प्रकरण हे परत व्हायला नको म्हणून ती थोडं सावकाश घेत होती. एक दिवस दुपारी शेतात काम करत असताना तो सोपानरावला बोलतो की मला घरी थोडं काम आहे, मी जाऊन येतो. सोपानराव म्हणतो, तू चाललाच आहेस तर येताना माझा घरून माझ्यासाठी डबा घेऊन ये. मी फोन करून दीपालीला सांगतो. आज शेतात काम आहे त्यामुळे इथंच जेवतो. तो दीपालीला कॉल करून सांगतो, सुरेश तुझ्याकडे डबा घेण्यासाठी येईल, त्याला डबा तू दे. आता जी दीपाली असते ती हे ऐकून बोलते की जेवण करण्यासाठी अजून वेळ लागेल, किमान 1 तास लागेल. सुरेश त्याचे काम उरकून घरी डबा घेण्यासाठी जातो. दीपाली त्याला बोलते की थोडा वेळ थांब, जेवण होत आहे. पण खरं तर हिनं आधीच जेवण बनवून ठेवलं होतं. ती त्याच्या जवळ जाते आणि सुरेशला पाणी देण्यासाठी वाकून खांद्यावरचा पदर खाली पडते. आता समोरचा सीन बघून हा सुरेश गडबडतो आणि त्याला कळत नाही की काय करावे. पण दीपाली त्याला बोलते की बघ ना, इतका सगळा ऐवज असून पण त्याला लक्ष देणारे कोणीच नाही. हे ऐकून सुरेश तर तिथेच टाईट होतो आणि तिला बोलतो की तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे. दीपाली जवळ जाते आणि त्याचा हात घेऊन स्वतःच्या बॉलवर ठेवते. आता गाडी डायरेक्ट हायवेवर लागल्यामुळे हा सुरेश पण रेस करायला सुरुवात करतो आणि तशीच तिला घेऊन आत जातो. पुढचा अर्धा तास हा तिचा चांगला घाम काढतो आणि पाणी सोडून बाजूला होतो. आता या नवीन फिटिंगमुळे दीपाली पण खुश होती, कारण तुषारपेक्षा हा जरा जाड पाईप होता. त्यानंतर ती आवराआवर करते आणि डबा देऊन त्याला पाठवून देते. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आता येथून पुढे जी दीपाली होती, ती नियमितपणे दर 3ऱ्या-4थ्या दिवशी आपल्या नोकरासोबत हे काम करत असायची. आणि सोपानराव देखील आपल्या नोकरावर डोळे झाकून विश्वास करत होता. त्यामुळे तो त्याला घरी जेवणाचा डबा आणण्यासाठी पाठवत असायचा. पण जी काळजी सुरुवातीला घेतली जात होती, ती नंतर मात्र घेतली गेली नाही. आणि कोणाला तरी या गोष्टीची कुणकुण लागली. तो दुसरा तिसरा कोणी नसून सोपानरावचा ओळखीचा एक जण होता. त्याचे नाव महिपती होते. थोड्या दिवसांनी एके दिवशी सोपानराव हा शेतात काम करत होता. तेवढ्यात महिपती तिथे येतो आणि त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात करतो. थोड्या वेळानंतर तो त्याला बोलतो, नुसतं काम करत बसू नको बाबा, जरा घरात पण लक्ष देत जा. कसं आहे, आजकाल गावात काय काय गोष्टी ऐकायला येत आहेत. हे ऐकून सोपानराव त्याला बोलतो, जे काही आहे ते स्पष्ट बोल, तुला नक्की काय बोलायचं आहे. महिपती बोलतो की तुझा जो हा नोकर आहे सुरेश, हा नियमितपणे तुझ्या घरी येत असतो. आता हे सर्व ऐकून सोपानराव हसू लागतो आणि बोलतो की अरे महिपती, हा माझा नोकर अतिशय मेहनती आहे, कष्टाळू आहे, खूप प्रामाणिक आहे, खूप चांगल्या प्रकारे काम करतो आणि अतिशय चांगला मुलगा आहे. याला मी स्वतः माझ्या घरी पाठवत असतो आणि जेवणाचा डबा आणण्यासाठी पाठवत असतो. तू जसा विचार करतोयस तसं काही नाहीये बाबा. महिपती बोलतो, अरे बाबा, तू तुझ्या नोकराला दिवसा पाठवतोस, मात्र मी तुझ्या नोकराला रात्री देखील तुझ्या घरी जाताना बघितलंय. आता हे सर्व ऐकल्यानंतर जो सोपानराव असतो त्याचे कान टवकारतात. त्याला प्रचंड राग येऊ लागतो
आणि सोपानरावच्या मनामध्ये विचित्र विचार येऊ लागतात. रागाने लाल झालेला सोपानराव तसाच तिथून घरी जायला निघतो. घरी आल्यावर तो आतल्या खोलीत जातो आणि कोयता घेऊन बाहेर येतो. त्यानंतर तो दीपालीच्या खोलीकडे जातो. दार वाजवल्यावर दीपाली दरवाजा उघडते तर हा सोपानराव तिला आत ढकलतो आणि तिच्याजवळ जाऊन तिला खाली पडतो. तिच्या गळ्यावर तो कोयता ठेवून बोलतो, "जरा जरी आवाज केला तर आज तुला मी जिवंत ठेवणार नाही." त्यानंतर तो तिची साडी तशीच वर करतो आणि आतमध्ये हात घालतो आणि बोटाने चोळायला सुरू करतो. त्यानंतर तो स्वतःचे धोतर एका बाजूनं साईडला करून आतून छोटा सोपान बाहेर काढतो आणि जराही विचार न करता हा सोपानराव दीपालीमध्ये घालतो आणि तसाच रागारागात तिला धक्के द्यायला सुरू करतो. दीपाली पूर्णपणे शॉकमध्ये गेलेली आणि तिला कळत नव्हते की हे सगळं काय चालू आहे. 10 ते 15 मिनिटांनंतर हा सोपानराव तिच्या आतमध्ये पाणी सोडतो आणि बाजूला होतो. त्यानंतर तो स्वतःचे कपडे नीट करून तिला बोलतो की तू अतिशय नीच आणि नालायक महिला आहेस. तू माझी सून आहेस, तरी तू माझं नाव गावामध्ये खराब केलं आहेस. मला मोठमोठे लोक तुझ्याबद्दल चर्चा करून सांगत आहेत. तू नोकराला देखील सोडलं नाहीस? तुला नोकर देखील कमी पडला. म्हणूनच आज मी तुला ही शिक्षा दिली आहे. आणि येथून पुढे तुला जी मस्ती चढली आहे, ती तुझी मस्ती मी नियमितपणे अशीच दूर करत राहीन. आणि याबद्दल जर तू गावामध्ये कोणाला सांगितलं, तर त्याच वेळी मी तुला संपवून टाकीन. एवढी धमकी दिल्यानंतर सोपानराव दरवाजातून बाहेर पडतो, मोटारसायकलवरून पुन्हा आपल्या शेतामध्ये जाऊन पोहोचतो. सुरेश त्याच ठिकाणी शेतामध्ये काम करत होता. आता सोपानराव या सुरेशला आवाज देऊन बोलावून घेतो आणि जसा हा सुरेश त्या ठिकाणी येतो, तसा सोपानराव त्या ठिकाणचा एक दांडा उचलतो आणि त्याच्या अंगावर जातो. मात्र महीपती अजून तिथेच असतो. तो मध्ये पडतो आणि सोपानरावला थांबवतो. तो बोलतो की याचा मृत्यू या तुझ्या शेतामध्येच होऊन जाईल आणि नंतर प्रकरण खूप बिघडेल. आता सोपानराव देखील त्या ठिकाणी थांबतो आणि त्यानंतर या सुरेशला धमकी देतो आणि बोलतो की येथून पुढे जर तुझी हिंमत झाली माझ्या घराकडे बघण्याची आणि माझ्या शेताकडे येण्याची, तर याद राख. येथून पुढे माझ्या शेतात यायचं नाही आणि माझ्या घराकडे देखील भटकायचं नाही. जर तू माझ्या घराकडे भटकताना दिसला, तर त्याच ठिकाणी तुझा कापून टाकीन आणि तुझ्या हातात देईल. आता एवढी धमकी दिल्यानंतर जो सुरेश असतो, हा प्रचंड घाबरतो आणि तेथून निघतो. आता येथून पुढे हा जो सोपानराव होता, हा नियमितपणे दीपालीचा जबरदस्ती घाम काढत होता. सोपानरावने दारू घ्यायला पण सुरुवात केली होती. आणि या नशेच्या आहारी जाऊन हा सोपानराव जेव्हा जेव्हा रात्री आपल्या घरी येत असायचा, तेव्हा दीपालीचे हात बांधून आणि तोंडात बोळा कोंबून तिच्यासोबत करत असायचा. दीपाली या सोपानरावला प्रचंड वैतागली होती. हिच्या जीवनाची या सोपानरावने नको नकोशी अवस्था करून टाकली होती. ही विचार करत होती की मी जवळपास 2-2 जण घेतले, मात्र या सोपानरावसारखी तिची अवस्था आजपर्यंत कोणी केली नव्हती. सोपानराव एक प्रकारे या दीपालीला शिक्षा देत असायचा. आणि अशाच प्रकारे एक रात्र येते. रात्रीचे 9 वाजलेले असतात. हा सोपानराव दारूच्या नशेत येतो आणि दीपालीचे हातपाय घट्ट बांधून तिच्या तोंडात बोळा कोंबून तिच्यावर जबरदस्ती करतो. दीपाली सतत नकार देत असते, ओरडण्याचा प्रयत्न करत असते. मात्र तिच्या तोंडात बोळा कोंबलेला असल्यामुळे तिच्या तोंडातून आवाज देखील निघत नसतो.
दीपालीला त्या रात्री भयंकर राग आलेला असतो. रात्रीच्या 9 वाजता या सोपानरावने तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली होती आणि रात्रीच्या 10 वाजेपर्यंत सोपानरावने कार्यक्रम केला होता. 10 वाजल्यानंतर सोपानरावची इच्छा पूर्ण झाल्यावर तो आपल्या खोलीत जाऊन त्या ठिकाणी झोपून गेला होता. सोपानरावला गाढ झोप लागली होती. आता जी दीपाली होती ती त्रस्त होऊन विचार करते की या सोपानरावला संपवल्याशिवाय तो आपल्याला सोडणार नाही. तो अशाच प्रकारे करत राहील. ती रात्रीची वेळ होण्याची वाट बघते. रात्रीचे 11 वाजता सुरेशला कॉल करते आणि सुरेशला बोलते की मला तुझ्यासोबत खूप महत्वाचे काम आहे. तू आत्ताच माझ्या घरी येऊन पोहोच. जो सुरेश असतो तो बोलतो की तुझ्या सासऱ्याने माझी मारहाण केली होती, त्यामुळे मी तुझ्या घरी येऊ शकत नाही. ती बोलते की मी तुला 1,00,000 रुपये देईन. माझ्या सासऱ्याचा शेवट करायचा आहे, त्याला संपून टाकायचे आहे, कारण त्याने माझे जगणे कठीण केले आहे. आता 1,00,000 रुपयांची ही बातमी सुरेश ऐकतो आणि बोलतो, ठीक आहे, मी लगेच येतो. आणि सुरेश देखील रात्रीच्या 11 वाजता या घरी येऊन पोचतो. दरवाजा वाजवला जातो. दीपाली या सुरेशला आत घेते. सोपानराव दारूच्या नशेत झोपलेला असतो. त्यानंतर ही दीपाली अंगणातून एक मोठा दगड त्याला उचलून आणायला सांगते आणि दबक्या पावलांनी आत जाऊन तो दगड झोपलेल्या सोपानरावच्या गोट्यांवर जोरात मारला जातो. त्यामुळे सोपानराव त्या ठिकाणी प्रचंड किंचाळू लागतो. सोपानरावच्या किंचाळ ऐकून शेजार-पाजारचे लोक देखील जागे झाले होते आणि धावत इकडे सोपानरावच्या घराकडे पळू लागले होते की नक्की काय झाले? चोर वगैरे आले की काय? मात्र शेजारचे लोक घरामध्ये बेडरूमपर्यंत येऊन पोचण्या अगोदर सोपानरावच्या अंगातून रक्त वाहत होते आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला होता. आता लोक जेव्हा येऊन पोचतात तेव्हा ते बघतात की दीपाली आणि जो नोकर सुरेश असतो त्यांचे हात पाय रक्ताने माखलेले असतात. सोपानराव त्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडलेला असतो. लोकांना कळून चुकते की या ठिकाणी काय घडलेले आहे. पोलिसांना माहिती देण्यात येते आणि पोलीस देखील जवळपास 1 तासानंतर घटनास्थळी दाखल होतात आणि या दोघांनाही त्याच ठिकाणी अटक करण्यात येते. सोपानरावचा मृतदेह पाठवण्यात येतो आणि या दोघांना जेव्हा पोलीस ठाण्यात घेऊन विचारले जाते की तुम्ही असे का केले, तेव्हा ही आपली सर्व कहाणी पोलिसांसमोर ठेवते. हे सर्व ऐकून पोलीस पण हैराण होतात. आता येणारं भविष्य ठरवेल की या दोघांना न्यायालय कोणती शिक्षा सुनावते. मित्रांनो, तुमचे याबद्दल काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच थरारक क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.